कांदा कापल्यानंतर पाणी येणार नाही असे लोक अश्रू ढाळतायत। मुख्यमंत्री फडणवीसांची विरोधकांवर टीका। चंद्रपूर आणि गडचिरोलीतले 23 नगरसेवक नॉट रिचेबल, नगरसेवकांना 5 लाख देऊन उचलण्यात आलं। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा आरोप। सर्वोच्च नेत्यांचा अपमान खपवून घेणार नाही। मोदी फडणवीसांवरील वादग्रस्त विधानानंतर भाजप आक्रमक। सकपाळ यांच्या विधानावर नितेश राणेंचा जोरदार पलटवार। एसटी महामंडळाला 4 कंपन्यांकडून डिझेल पुरवठा। मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। प्रत्येक आगारातून 5 लिटर डिझेल बचत करण्याचं सरनाईकांचं आवाहन। मीरा भाईंदरमध्ये बकरा ठेवण्याच्या मुद्द्यावरून वाद। किरीट सोमय्या यांनी घटनास्थळाची केली पाहणी। दोषींवर तात्काळ कारवाई झालीच पाहिजे, सोमय्यांची मागणी। जालन्यात काँग्रेसकडून मोदी सरकारच्या विरोधात झालमुरी आणि मेलोडी चॉकलेट वाटून आंदोलन। गॅस टंचाई, पेपर लीक आणि इंधन दरवाढीच्या विरोधात आंदोलन। बीडमध्ये निर्मूलन अधिनियमन 2026 विरोधात वारकरी संतप्त। देवस्थानांच्या जमिनी वाचवण्यासाठी भव्य दिंडी आंदोलन। हा प्रस्तावित कायदा तत्काळ मागे घ्यावा, वारकऱ्यांची मागणी। अमरावतीत गौ तस्करी विरोधात शहर गुन्हे शाखेची मोठी कारवाई। कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या 28 गोवंशांची सुटका। कारवाईत अंदाजे 8,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। सातारा शहरालगत असलेल्या कारंडवाडीत भंगाराच्या दुकानाला भीषण आग। आगीत दुकानातील भंगार साहित्य जळून खाक। आगीत 21 वर्षीय युवकाचा मृत्यू। चाकण आळंदी घाट रस्त्यावर वन विभागाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर कचरा। रस्त्यावर साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी, अस्वच्छता आणि आरोग्याचा प्रश्न गंभीर।